आज आपण पाहतो माऊली ज्ञानोबरायांचं मुक्ताईचं प्रेम काय होतं, बहीण भावानं आपलं प्रेम किती जपलं. पण आजकालचे बहीण भाव नातं आहे तेवढंच मानतात की आहे आपण बहीण भाऊ, पण जे नात्यातलं प्रेम जो गोडवा आहे तो मात्र आजही जिवंत आहे असं मात्र आज पाहायला भेटत नाही. असे कित्येक बहीण भाऊ आहेत आजकाल की वर्षानुवर्ष एकमेकाचं तोंड पाहत नाही, वर्षानुवर्ष एकमेकाशी बोलत नाही. लहानपणी दोघी लहान असतात ना त्यावेळेला अगदी बहिणीवरती कुठलाही प्रसंग येऊ द्या अथवा भावावरती प्रसंग येऊ द्या, बहीण जर मोठी असेल ना तर भाऊ म्हणत असतो बघ मित्रामध्ये खेळायला गेला आणि काही जर कुणी मारलं त्याला तर म्हणत असतो माझी बहीण ना फार डेंजर आहे बरं, माझी बहीण तुला फार मारील, माझ्या बहिणीला सांगतोस तुझं नाव. आणि भाऊ मोठा असू द्या ती बहीण सांगत असते माझा भाऊ सुद्धा त्याची आम्हाला फार भीती वाटते आणि त्याला जर तुझं नाव सांगितलं ना बघ माझा भाऊ तुला मारल्याशिवाय राहणार नाही, मग तू म्हणशील उगाच माझं नाव तुला तुझ्या भावाला सांगितलं म्हणून. आम्ही असा धाक दाखवत असतो, पण दिवसेंदिवस त्या नात्यामध्ये असं काय होऊन जातं की जणू काही आम्ही जन्मोजन्मीची वैरी या जन्मात भेटलो की काय अशी परिस्थिती होऊन जाते. बहीण भावाशी बोलत नाही, भाऊ बहिणीशी बोलत नाही. पण मी नेहमी सांगत असते अरे बहीण भावाचं एवढं परम पवित्र नातं आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि आयुष्यभर रक्षण करण्याची जबाबदारी, रक्षण करण्याचं वचन त्या दिवशी मागून घेत असते. एरवी तुम्ही बहिणीला बोलू नका बोलू, पण रक्षाबंधन आणि भाऊबीजेला मात्र निश्चित त्या दोनच क्षणाला आतुरतेनं वाट पाहणारी मात्र बहीण असते. ती नेहमी माझा भाऊ किती श्रीमंत आहे, माझा भाऊ किती गरीब आहे, त्यानं काहीतरी मला द्यावं या भावनेनं बहीण कधी माहेराला येत नाही. आणि कितीही भाऊ गरीब असू द्या कसाही असू द्या पण भावाची कमीपणा कधी सासरी सांगत नाही बरं. फार जपते बहीण भावाला, पण कधीतरी भाऊ इकडं श्रीमंत झाला की गरीब बहिणीला विसरूनच जातो बरं. ते आतुरतेनं वैर जरी निर्माण झाला पण तिला एवढं ठाऊक असतं की या दिवशी निश्चित माझ्या भावाचा फोन मला येणार आहे आणि म्हणून ती त्या दिवशी आतुरतेनं वाट पाहते. तिच्यासाठी तो हक्काचा दिवस आहे की सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी रक्षाबंधनासारखा परमपवित्र दिवस आला, मी जाईल आणि माझ्या भावाला ओवाळील. ती आतुरतेनं वाट पाहत असते. आणि कुणी जरी विचारलं अगं सगळ्या गेल्या तू गेली नाही रक्षाबंधनाला, गेली नाही अजून भाऊबीजेला, तर ती सांगत असते बरं की गाडी गुंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग, राखीच्या मला माहेरी नेईल ग, गाडी घुंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. माहेरच्या आंब्याची आहे वना, येईल बंधू माझा सुख दुःख सांगेन ग, नाते हे प्रेमाचे बंधू माझा जपेल ग, राखीच्या
सांगत असते बरं मैत्रिणीला जावेला, माहेरी जाण्याची ओढात लागली मला, येईल बंधू माझा विश्रांती घेण ग, सांगन ताई कधी बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. हक्काचे तिचे 2 दिवस असतात, एक रक्षाबंधन आणि भाऊबीज. इथं बसलेल्या बहीण भावाला माझी विनंती असेल, तुम्ही काही वैर झाला असेल कधी तुमच्या बहीण भावाच्या नात्यामध्ये, पण थोडासा वैर आपल्यातला बाजूला करा आणि सांगा बरं, आरतीताईचं कीर्तन ऐकलं ताई, आतापर्यंत वैर केला पण तो वैर आता मात्र मला करायचं नाही. एका रक्तात खरं तर एका नात्यानं आपण बांधल्या गेलो, एका आईपासून आपली निर्मिती झाली, पण तरी सुद्धा जन्मोजन्मीची वैरी असल्यासारखं आपण वैर धरून बसलो. आतापासून मला वैर धरायचं नाही. घ्या कमीपणा. रक्षाबंधनाला भाऊबीजेला आपल्या बहिणीला फोन करत चला, आतुरतेनं वाट पाहते हो. पण इकडं जर भाऊ कधी श्रीमंत झाला ना आणि तिकडं बहीण गरीब असू द्या, तर त्या भावाकडून कधी कधी बहिणीची अवहेलना होत असते बरं. पण ती बहीण भावाला सांगत असते, दादा नको घमंड करू दादा, श्रीमंती पायी. दादा आहेस तू श्रीमंत मला माहिती, पण ऐक ना, नको घमंड करू दादा, श्रीमंती पायी. ही दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. नको घमंड करू दादा, श्रीमंती पायी, नको घमंड करू दादा, श्रीमंती पायी. दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. ओ दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. वाटत हमेशा तू माझ्या घरी यावा, वाटत हमेशा तू माझ्या घरी यावा, खाऊनी मीठ भाकर भेटून या जाव, खाऊनी मीठ भाकर भेटून या जाव. बेटा या मन माझ होत लाही लाही, बेटा या मन माझ होत लाही लाही. दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. बहीण म्हणत असते, दादा तुला वाटत असेल की मी गरीब आहे, तू श्रीमंत आहे, ही बहीण येईल काहीतरी मागेल, पण नाही रे दादा, तसं होणार नाही. मात्र मी नेहमी आतुरतेनं पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला, पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला, विचारते खुशाली मी येणाऱ्या जाणाऱ्याला, विचारते खुशाली मी येणाऱ्या जाणाऱ्याला. पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला, विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला. नको दादा काही, नको दादा काही, नको मला दादा, नको दादा काही. ही दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. कधी कधी असं होतं ना की दुर्दैव असतं, परिवारातून आई वडील निघून जातात, हक्काचे फोन करणारे हक्काच्या माणसाकडे आपल्याला जाण्याची इच्छा असते, आई आहे बाप आहे, पण दुर्दैवानं जर आपले आई बाप त्या घरातून निघून गेले, मग मात्र ताई तू येणार आहेस का नाही. रक्षाबंधन आलं, भाऊबीज आलं, हक्काने फोन करणारे घरामधले कोणी राहत नाही.
त्यावेळेला ती बहीण फार दुःख वाटून घेते आणि ती म्हणत असते, दादा मला माहिती आता सावलीचा आधार आम्हाला राहिला नाही, आई वडील आपल्यामध्ये नाही, त्यामुळं हक्काचा मला फोन आज येणार नाही. पण ती नेहमी मनापासून सांगत असते, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. हो दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. संपला जिव्हाळा त्या माय माऊलीचा, लागला उन्हाळा धारणा सावलीचा. संपला जिव्हाळा त्या माय माऊलीचा, लागला उन्हाळा धारणा सावलीचा. साडी नको चोळी नको नको दादा काही, साडी नको चोळी नको नको दादा काही, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. किती सुंदर भाव प्रगट केला बरं. हे काय गात्यातलं नाही पण भाव अत्यंत सुंदर आहे. बहीण भावाला सांगते, दादा नको घमेंड करू दादा श्रीमंती पायी, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. संपला जिव्हाळा त्या माय माऊलीचा, लागला उन्हाळा धारणा सावलीचा. साडी नको चोळी नको नको दादा काही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. बहीण भावाचं परमपवित्र नातं आहे. माझी विनंती असेल इथं बसलेल्या मायबापांना, आपल्या नात्यामध्ये मात्र कधी व्यत्यय येऊ देऊ नका. प्रेमानं नाते सांभाळा आणि नाते जिवंतपणी सांभाळा. मेल्यानंतर कावळ्याला खाऊ घालून काहीच उपयोग नसतो. जिवंतपणी नाते सांभाळा. आज नात्यामध्ये एवढा विभक्तपणा आला की का आईपासून आपली निर्मिती झाली, एका रक्ताचे आपण असतो पण फार आपल्यामध्ये वैर आपण निर्माण करून बसलेलो असतो. जणू काही आपण जन्मोजन्मीची वैरी या जन्मात भेटलो अशी आपल्यामध्ये परिस्थिती निर्माण होऊन जाते. पण इथं बसलेल्या भावांना माझी विनंती असेल, माऊली कधी घ्यायचा असेल तर आपल्या बहिणीचा आशीर्वाद आपल्या प्रपंचाला घ्या. बहिणीचा तळतळाट कधी आपल्या प्रपंचाला घ्या. हा, बहीण आई वडील कधी तळतळाट देणार नाही, आपल्याला शाप देणार नाही, पण तिच्या मनाला झालेलं दुःख नक्कीच त्या ठिकाणी त्याचं प्रायश्चित्त भगवान आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. बहिणीचा जर तळतळाट आपण प्रपंचाला जर घेतला ना, आशीर्वाद बहिणीचा प्रपंचामध्ये घ्या. लक्ष द्या, बहिणीचा जर आशीर्वाद आपल्या प्रपंचाला लागला तर माती हातात घ्या, सोनं होईल त्याचं. पण बहिणीचा जर तळतळाट आपल्या प्रपंचाला लागला तर चाळू पावसाळ्यात बोर बंद पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून घ्यायचा असेल तर बहिणी बाळाचा आशीर्वाद घ्या. बहिणी बाळाचा तळतळाट कधी आपल्या प्रपंचाला घेऊ नका. 2 हक्काचे दिवस आहे, रक्तमासानं आपण बनलेलो आहे आणि आपली हक्काची बहीण, अरे ज्यांच्याकडे बहीण नाही त्यांना विचारा काय किंमत असते. रक्षाबंधनाच्या भाऊबीजेच्या दिवशी डोळ्याला धारा लागतात. देवा असं काय पाप केलं तू आम्हाला बहीण दिली नाही. ज्यांना असतात त्यांना त्या बहिणीची किंमत नसते. त्यामुळे माझी विनंती असेल तुम्हाला, वैरभाव तुमच्यामध्ये निर्माण झाला असेल तर होऊ द्या, पण आज मात्र बहिणीला 2-3 दिवस रक्षाबंधन राहिलं, फोन करा आणि सांगा ताई आरतीताईचं कीर्तन ऐकलं. आजपर्यंत फार वैर केलं बघ. आत्ता 4-5 महिन्यापूर्वी पाथर्डी तालुक्यात माझी कथा झाली. 2 वर्षापासून बहीण भाऊ बोलत नव्हते आणि अगदी मी कथेतून सहज सांगितलं. त्या माऊलीने एवढं मनावर घेतलं, म्हणलं ताई माझ्या बहिणीशी मी बोललो नाही म्हणे 2 वर्षापासून, पण तुमचं कथा ऐकली आणि मी कालच हे बघा बहिणीला लगेच आणायला गेलो ना, आज तुमच्या कथेला घेऊन आलो. अक्षरशः बहीणही रडते आहे, भाऊही रडतो आहे, पण मला सांगायचंय कुठंतरी आज आम्ही कथा कीर्तन करतो. नुसतं तुम्ही ह्या कानाने ऐकावं आणि ह्या कानाने सोडावं याच्यासाठी कथा कीर्तन नाही, आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेणं याच्यासाठी कथा कीर्तन आहे. म्हणून आम्हाला आनंद आहे. मला माहिती आहे हा संपूर्ण परिवार आमच्या कथा कीर्तनानं सुधारणार नाही, पण 2 परिवार जरी सुधारले, 2 बहीण भाऊ जरी एकमेकाला मिळाले तरी आमचं कथा कीर्तन सार्थक झालं, सफल झालं. विठ्ठल 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 विठ्ठल.